अमेरिकेत आमच्या कम्युनिटीमध्ये आज होती पॉटलक पार्टी. मग त्यासाठी मी केल्या इथं तिखटा मिठाच्या पुऱ्या आणि चटणी. तर थोडक्यात तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. इथं मी घेतलं आहे गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. त्यामध्ये भरपूर असे पांढरे तीळ टाकले. त्यानंतर धने जिरे पावडर, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, हळद, हिंग, लाल मिरची पावडर आणि कसुरी मेथी टाकली. भरपूर असं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, थोडंसं दही आणि सगळं मिश्रण मिक्स केलं. तेलाचं मोहन टाकलं आणि घट्ट गोळा मळून घेतला. एकीकडं सुकं खोबरं भाजून घेतले, जिरे भाजून घेतले. त्यामध्ये लसूण, लाल तिखट, मीठ टाकून झणझणीत अशी खोबऱ्याची चटणी करून घेतली. इथे तेल तापू दिलं आणि पुऱ्या तळून घेतल्या. आता भरपूर माझ्या पुऱ्या इथं तळून झालेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर आषाढ संपत आलाय, पण माझा तळायचा बाकी होता. पण या पॉटलकच्या निमित्ताने माझा आषाढ तळून झाला. मैत्रिणीच्या घरी जात असताना रस्त्याच्या कडेला सुंदर अशी गुलाबांनी बहरलेली रोपं दिसली आणि मन प्रसन्न झालं. तिच्या घरी पोचते तर असंख्य अशा व्हरायटी, कारण इथल्या सगळ्या मैत्रिणी वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या आहेत. तर इथं मिक्स वडे, लेमन राईस, त्यानंतर आप्पे, नूडल्स, सलाड, शाही तुकडा, सांबर, भात असे वेगवेगळी व्हरायटी खायला होती. मुलांना इथं खेळायला कार्ड्स मिळाले, त्यामुळे सगळे मस्त कार्ड्समध्ये इथं मग्न झाली होती आणि आमची इथं अंगत पंगत जेवणाची बसली आणि मस्त गप्पा मारत आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. असा रोजच्या धकाधकीच्या जीवनात मैत्रिणींसोबत थोडा जरी वेळ घालवला तरी खूप मस्त वाटतं. तर अशा पद्धतीने अमेरिकेत हा आमचा पॉटलक पार्टीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूच. बाय.